श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीचं राशीफळ ऑगस्ट महिन्यामध्ये कसं असणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। कुंभ राशीला हा महिना कोणते फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ आपण। कुंभ राशीचे स्वामी शनी आहे। शनी तुमच्या पहिल्या घरात आहेत, तुमच्या दुसऱ्या घरात राहू, चौथ्या घरात गुरु व मंगळ, सहाव्या घरात सूर्य, सातव्या घरात शुक्र व बुध, आठव्या घरात केतू विराजमान आहे। सध्या कुंभ राशीला शनीची 7.5 चालू आहे। कुंभ राशीच्या व्यक्तीचे आरोग्य हे चांगले असणार आहे। या महिन्यात चांगले राहील, पण शनी वक्री असल्यामुळे तुम्हाला थोडा थकवा सुद्धा जाणवेल, त्यामुळे चिंता नसावी। बाकी आरोग्य उत्तम राहणार। कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगले फळ देऊन जाणार। तुमची बुद्धिमत्ता, ज्ञान, क्रियाकल्प वाढतील। तुमची अभ्यासात चांगले लक्ष लागेल। तुम्हाला परीक्षेत यश मिळेल। तुमची अभ्यासात ऊर्जा चांगली राहणार। एकूण विद्यार्थ्यांना हा महिना अभ्यासात चांगले फळ देणार आहे। तसेच कुंभ राशीच्या प्रेम जीवनात या महिन्यात चांगले दिवस पाहायला मिळतील। हा महिना चांगला राहणार। तुम्ही जोडीदारांच्या भावना समजून घ्या, पण 22 ऑगस्ट नंतर प्रेम जीवनात काळजी घ्यावी लागेल, कारण षष्टांग योग बनत आहे। त्यामुळे तुमच्यामध्ये वाद, गैरसमज होऊ शकतात, त्याची काळजी घ्यावी लागेल। कुंभ राशीच्या वैवाहिक जीवनात सुखमय व आनंदीमय वातावरण राहणार आहे। 16 ऑगस्ट नंतर चांगले राहील, पण 16 ऑगस्ट अगोदर वैवाहिक जीवनाची काळजी घ्यावी लागेल। तुम्ही वैवाहिक जीवनात महत्त्वाचा निर्णय किंवा योजना 16 ऑगस्ट नंतरच करावी। कुंभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची उत्तम साथ लाभेल, पण 25 ऑगस्ट नंतर भाग्य कमजोर असेल। त्यामुळे कोणतीही शुभ कार्ये, मांगलिक कार्ये, महत्त्वाचा निर्णय, मीटिंग, प्रवास, खरेदी, गुंतवणूक, नवीन व्यवसायाची सुरुवात या सर्व गोष्टी टाळायला पाहिजे। कुंभ राशीच्या व्यक्तीचे करिअर या महिन्यात सामान्य असणार आहे। तुम्ही मिळालेली टार्गेट पूर्ण करणार। तुमची कामे वेळेत पार पाडाल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार, कारण तुमची मिळकत वाढेल। तुम्हाला प्रमोशन किंवा पगारवाढ सुद्धा मिळू शकणार। व्यापाऱ्यांना नफा व वृद्धी मिळेल। तुमची डेली इन्कम वाढेल, पण 22 ऑगस्ट नंतर थोडा तणाव व चढउतार राहतील। एकूण महिना उत्तम फळ देऊन जाणार आहे। कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना पूर्वार्धात अधिक अनुकूल राहील, परंतु उत्तरार्धात काही ना काही समस्या राहतील। यासाठी तुम्ही सावधानी ठेवली पाहिजे, कारण स्थितीमध्ये होणारा बदल तुम्हाला निराश करू शकतो। तुमच्या स्वास्थ्याला घेऊन थोडी सावधानी महिन्याच्या उत्तरार्धात ठेवणे अपेक्षित असेल, कारण स्वास्थ्य समस्या तुम्हाला चिंतित करू शकते। जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे, तर नोकरीमध्ये तुम्हाला उत्तम परिणामाची प्राप्ती होणार आहे आणि तुम्ही आपल्या मेहनतीचे ध्येयापर्यंत पोहोचणार। परंतु महिन्याच्या शेवटी सप्ताहात नोकरीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे। जर तुम्हाला नोकरीमध्ये बदल करायचा आहे तर यावेळी करू शकता। व्यापार करणाऱ्या जातकांना महिन्याच्या उत्तरार्धात अत्यंत अनुकूल परिणाम प्राप्त होणार आहे आणि व्यापारात वृद्धीचे सुद्धा योग बनतील। विद्यार्थी वर्गांसाठी महिना उत्तम आहे। महिन्याची सुरुवातीमध्ये तुम्ही अवघ्या शिक्षणाला योग्य गतीने कायम ठेवाल आणि याचे तुम्हाला उत्तम परिणामही प्राप्त होणार आहे। कौटुंबिक जीवनात सुख शांती राहणार, कारण संपत्ती खरेदी करू शकणार आहात। प्रेम संबंधासाठी हा महिना अनुकूल आहे। विवाहित जातकांसाठी गोष्ट केली असता तुम्हालाही उत्तम परिणाम मिळतील। आपल्या नात्यांना सांभाळणे आणि त्याला प्रेमाने पुढे नेण्यात तुम्हाला समाज येईल आणि याचा तुम्हाला लाभ सुद्धा मिळेल। महिन्याच्या सुरुवातीमध्ये व्यापाराच्या बाबतीत विदेश जाण्याची संधीही मिळू शकते। आर्थिक रूपात थोडी सावधानी ठेवावी लागेल आणि खर्चाला नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकता आहे। तुम्हाला एक उपाय करायचा आहे, तुम्ही श्री राधा राणीची उपासना केली पाहिजे कुंभ राशीवाल्यांनी। आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। चला मग व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू। श्री स्वामी समर्थ।